मुंबईचा राजा गणेश गल्लीच्या गणपती मंडळानं यंदा गुजरातमधल्या हनुमान मंदिराचा देखावा साकारलाय। या देखाव्यात 22 फुटांची गणपतीची मूर्ती मोठ्या दिमाखात विराजमान झाली। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। मुंबईतल्या सार्वजनिक गणेश उत्सवाचं एक वैशिष्ट्य म्हणजे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांचे भव्य दिव्य असे देखावे आणि असाच एक भला मोठा देखावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। तो आहे गणेश गल्ली सार्वजनिक मंडळाचा, म्हणजेच मुंबईच्या राजाचा। आणि हा देखावा आहे गुजरातमधील सारंगपूर येथील हनुमान मंदिराची ही प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। त्यासाठी जवळपास 1 ते 2 महिना कारागिरांनी काम केलेलं आहे आणि आपण त्यातून त्यातून उभी राहिलेली ही प्रतिकृती पाहतोय की भव्य दिव्य आणि अतिशय सुंदर अशी ही प्रतिकृती आहे। आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। आपल्या सोबत गणेश गल्ली मंडळाचे सरचिटणीस आहेत स्वप्नील परब। स्वप्नीलजी, काय सांगाल, काय वैशिष्ट्य या देखाव्याचं आहे? आमच्या मंडळाचं हे 88वं वर्ष आहे यावर्षी आणि प्रतिवर्षी आम्ही वेगवेगळे देखावे या ठिकाणी साकारत असतो। तर यावर्षी गुजरातमधल्या सारंगपूर जिल्ह्याचं जे स्वयंभू हनुमान मंदिर आहे तर ते आम्ही या ठिकाणी साकारलेलं आहे। अतिशय भव्य दिव्य असं हे मंदिर आम्ही भाविकांसाठी आज खुलं केलेलं आहे। किती वेळ याला लागलेला आहे आणि काय खास करून सांगाल की याची निवड करण्यात आली, याचीच प्रतिकृती बनवायची असा निर्णय का करण्यात आला? कसं आहे, आपला हिंदुस्थानात विविध अशी प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक अशी स्थळं आहेत तर ती काही लोकांना वेळेअभावी किंवा पैशाअभावी पाहायला मिळत नाही। तर या 10 दिवसामध्ये त्याची प्रचिती लोकांना यावी, त्याची माहिती लोकांना मिळावी, यासाठी आम्ही वेगवेगळी स्थळं दरवर्षी निवडत असतो। तर यावेळी आम्ही गुजरातमधल्या सारंगपूर जिल्ह्याचं हे बजरंगबलीचं मंदिर आहे, अतिशय सुरेख आणि अतिशय देखणं असं हे मंदिर आहे, ते आम्ही यासाठी निवडलेलं आहे। शिवाय यंदा वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही एक दुष्काळग्रस्तांसाठी दानपेटी देखील ठेवण्यात आली आहे, त्याविषयी तुम्ही भक्तांना काय आवाहन करा? खरं तर सामाजिक बांधिलकीचा भान ठेवूनच आम्ही या ठिकाणी अनेक उपक्रम राबवत असतो। त्याचाच एक भाग म्हणून आज दुष्काळ जो महाराष्ट्रावर महाभयंकर दुष्काळ पडलेला आहे तर त्याच्या निवारणासाठी एक कारीचा वाटा म्हणून आम्ही या ठिकाणी दुष्काळग्रस्त निधीसाठी एक पेटी ठेवलेली आहे आणि त्या दानपेटीतून 10 दिवसामध्ये जी काही रक्कम जमा होईल ती नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ज्या फाउंडेशनच्या वतीने जी काही मदत केली जाते तर त्यासाठी आम्ही त्यांना देत आहोत। आपण पाहतोय की हा जो सारंगपूर येथील मंदिराची प्रतिकृती आहे, अनेकांना प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही, मात्र याच निमित्ताने हा देखावा जो आहे किंवा तिथलं जे मंदिर आहे ते पाहता येतं इथल्या भक्तांना। आणि त्यासोबतच गणेशोत्सवात आता सामाजिक भान देखील राखलं जात आहे, हे देखील यंदाच्या गणेशोत्सवातलं एक वेगळेपण आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।